मोहन दे ना एक पिशवी पकडते. अहो नको, मी पकडतो. तू देतोस का? मी अहो मला काही त्रास होत नाहीये. शिवाय तुम्हाला पिशवी दिली तर गोंधळ व्हायचा. गोंधळ का? तुम्ही मोहिनी आहात, म्हणजे पिशवी अधांतरी जाताना नाही का दिसणार, लोक घाबरतील. मोन्या हो. अरे किती वेळ दूध आणायला? मी आता कोरा चहा पिणार होतो. अरे बाकीच्यांच्या पण गोष्टी आणायच्या होत्या ना, म्हणून जरा वेळ लागला. बरं राहू दे. दे. हो देतो ना, एक मिनिट. ठीक. माझीच आहे ना? हो हो, तुझ्यासाठीच आणलंय. मोन्या काय? तुला मागच्या चाळीतल्या त्या काळे काकांचं कळलं का? नाही रे, काय झालं? परवाच भेटले होते, छान बोलले माझ्याशी. अरे त्यांना काय नाही झालंय, त्यांच्या मुलाला अटक झाली काल. बापरे, काय काय झालं रे? अरे आकडा टाकताना लाईटवाल्यांनी पकडला. फार वाईट वाटलं असेल नाही काळे काकांना? हो ना. मोहन हा? आकडे टाकताना म्हणजे? नाही, आकडे टाकताना म्हणजे काय, ती विजेची जी वायर असते ना आपल्याकडे. ए मोन्या, एकटाच काय बडबडतोय? नाही, एकटा नाही, त्यांना मोहन मी त्याला दिसत नाहीये. ओके. कोणाला? बरं आहेस ना? हो बरं आहे, बरं आहे. मेंटल. मोहन सांग ना, आकडा म्हणजे काय? हो, आता तुमच्याशी इथं बोलत राहिलो ना, सगळे मला वेडा म्हणतील. ए, आता बोल बरं काय अरे पेपर आणायला एवढा वेळ लागतो काय? त्या ताज्या बातम्या शिळ्या झाल्या असतील. पेपर आणलाय. हा बघा बघा आधी. कारण देऊ नका आता उशीर झाला म्हणून. कारण कळलं ना? त्या शोभावाहिनींनी बघितलं ना तर नुसता दूर करतील माझा. हो. अरे हे बघ मोन्या, पेपर मध्ये काय आलंय? काय रे? मटका किंग पप्पू पानवाला पोलिसांच्या ताब्यात. पप्पू पानवाला? अरे तो नाही का एरियात मटका लावतो, आकडे लावतो. हा हा, पप्पू पानवाला. हा, परत आकडा? हे नक्की आहे तरी काय? सांगतो सांगतो. अरे तू काय सांगतोय, मी काय सांगतो ते ऐक. अरे तो पप्पू पानवाला आहे ना, लय बेकार माणूस. तो पैसे देतो लोकांना आकडे लावायला, आणि त्याचे पैसे कुणी परत नाही दिले ना वेळेवर, लय हाणतो, लय मारतो. हो ना, तुला पण एकदा हाणलं होता ना, ते पैसे नाही दिलेस म्हणून काहीतरी. यांनीच ना ते. मोन्या हे बघ, मी काय आकडे बिकडे लावत नाही, कळलं ना? मी आपला साधा सरळ माणूस आहे. ते मॅटर जरा वेगळं होतं, ते पैशांचं होतं ते. ते मर्दे नाही यार. हा हा, महत्वाचं काय, पप्पू पानवाला अटक झाली. अरे लय बेकार माणूस, वाईट माणूस एक नंबरचा. आलो मी. हो चल. लाईटवाल्याने पकडलं, पोलीसवाल्याने मारलं. मोहन सांग ना, आकडा म्हणजे नक्की काय? हो, आकडा म्हणजे काय असतं माहिती आहे का? समाजसेवा करून झाली असेल तर घराकडे पण लक्ष द्या. हा, आलो शोभावरती आलो. बाकीच्यांची कामं झाली असेल ना तर घरी पण कामं असतात, ते लक्षात असू द्या. चला लवकर घरी. आलात? हा, दुनियादारी करून आलात? बायको इथे सकाळपासून चहा न घेता थांबले, त्याचं काय नाही ना? हाय, देतो चहा, लगेच देतो. जा, गरम करून ठेवला, दे लवकर. हो देतो देतो. चण त्याचण, हे कर ते कर, धंदे नाही काय नाही. ठीक आहे. हे घे, 1,500 रुपये काढून आणि ATM मधनं, कळलं का? हो. घर खर्चाला पैसे नाहीयेत. हो. आलात मॅडम? कुठे होतात? खाली होते ताई. झाली खालची कामं झाली, आता इथली पण करा. आणि काय रे, काय? तुला काल भेंडी किती वेळा सांगितली होती? काल पाव किलो. काल सांगितलेलं तुझ्या लक्षात नाही ना? अरे 1 किलो सांगितली होती, पाव किलो कोणाला पुरणार आहे घरात? सॉरी, काल लक्षात होतं माझ्या, पण ते कामाच्या गडबडीत कसं विसरलो काय कळत नाही. मोन्या कारण देऊ नकोस. 1 किलो काय मोठा आकडा आहे का? हा, तुला काहीच लक्षात नसतं, महिना नसतो लक्षात, तारखा नसतात लक्षात. आकडे तुझ्या डोक्यात शिरतात की नाही रे? हा, पुन्हा जर विसरलं असतं तर माझ्याशी गाठ आहे. नाही, उद्या भरतो सामान सगळं. हा, हॅलो विजया मॅडम, बोला बोला. मोहन, काल माप लिहिलेला कागद तू घरी नेलायस ना? हा हो, बहुतेक घरीच आणला मी असं वाटतंय मला. हो, मग त्यातले मापांचे आकडे सांग ना जरा. मापाचे आकडे का? बरं सांगतो ना, सांगतो. थांबा जरा सांगतो.
आकडे मालकांना त्रास देत आहे. यांच्यापासून मालकांना ना लांबच ठेवायला हवं, नाही तर मालकांना बी पोलीस घेऊन जायचे. मोहन, अरे सांगतोयस ना? हो तो सांगतो. अहो म्हणजे याच्यात बाकी सगळं नाव वगैरे लिहिलेलं दिसतंय, पण आकडे दिसतच नाहीये तो. आता काय बी टेन्शन नाही, आता कोणी बी पकडून नेणार नाही मालकांना. आकडे म्हणजे अरे असं कसं होईल? अहो, मॅडम मला असं वाटतं मी दुसराच कागद घेऊन आलोय. जरा एक काम करता का प्लीज, म्हणजे माझ्या टेबलवर किंवा त्या ड्रॉवर मध्ये जरा ड्रॉवर असा उघडून आजूबाजूला कुठे कागद मिळतोय का बघा ना जरा, कदाचित मिळेल तुम्हाला. बरं ठीक आहे. हा आणि मी येतोच आहे, तसाही मी निघालोच आहे, मी येतोच आहे बुटीकला. हा तोपर्यंत तुम्ही जरा बघा प्लीज. बरं लवकर ये हा. प्लीज. बाबा मला लवकर बुटीकला जायला हवंय, अर्जंट ऑर्डर आहे. माझी आधी ऑर्डर आहे. गॅस संपलाय, तो बुक करायचा. केलास का? नाही करतो करतो, विसरलो. सगळं कसं रे तुला आठवण करून द्यावं लागतं? हा तू काय तुझं जा घेऊन आत्ता माझ्या समोर बुक कर कर. हो. मोन्या, तुझं घराकडे अजिबात लक्ष नाही. असं कसं झालं? अरे काय झालं, कर ना. शोभा या मोबाईल मध्ये फक्त नावं दिसत आहेत, आकडे दिसतच नाहीयेत मला. मोबाईल बिघडलाय बहुतेक माझा. तुझ्या फोनवरनं करतेस का फोन? तो बघ फोन घे. हा सांग नंबर. नंबर 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 अरे म्हातारा झालायस तू, नंबर सांग ना. आठवत नाहीये. काय माणूस आहे ना. ते आण गॅसचं बुक आहे बघ तिकडे. हो. नेहमी बुक करतो गॅस, तरी आता नंबर आठवत नाही आला. आण लवकर. आणतो आणतो. हा बघ त्याच्यात आणि सांग. हा सांग नंबर सांग. शोभा नंबर इथेच असायला पाहिजे होतं, दिसत नाहीये शोभा. ते दिसत नाही. हा काय आहे? हा दिसत नाही तुला? का सकाळ डोकं फिरवतो नुसता माझं. मग मला का कडे दिसत नाहीये? मोहन भाऊजी, हो मला आपला पिनकोड नंबर सांगा ना जरा. आपला पिनकोड नंबर आपला पिनकोड लवकर सांगा हो भाऊजी, ऑनलाईन फॉर्म भरते मी. डेटा वाया जातोय, सांगा लवकर. हो सांग. अहो तो आपल्या चाळीच्या बोर्डावर लिहिलं ना, तो बघा. अय्या हो की माझ्या लक्षातच नाही आलं. 4000 086. यांना दिसलं तर मला का दिसत नाहीये? मग काय गडबड आहे? घ्या, हे आले बघा. आम्ही इथे टेन्शन मध्ये आहोत आणि हे मापाचा कागद हरवून सुद्धा अगदी आरामात येत आहेत ऑफिसला. ते मापाचा कागद नाही का मिळाला? अहो नाही ना, म्हात्र्यावर तेवढा कागदही नीट ठेवता आला नाही तुम्हाला. पण मी म्हणते माप कागदावर लिहायची गरजच काय होती? तुमच्याकडे वही आहे ना माप लिहायला, तरीही कागदावर लिहिलात. आता हरवला ना कागद. काय झालं, ते क्लायंट आले ना तेव्हा नेमकी वही मिळेना हो, म्हणून कागदावर लिहून घेतलं. वा छान. आधी वही मिळत नव्हती, आता कागद मिळत नाहीये. चांगलं चाललंय. बरं माप कुणाचं होतं? मॅडमच्या भावाच्या मुलीचं. शिवाय ती राहते पण कुठे? सुरतला. म्हात्रे, तुम्हाला आता सुरतला जावं लागेल, कारण चूक तुमचीच आहे. हो
पॅन्टच्या खिशात कागद ठेवला होता, काही ओला नाही झाला, भिजला नाही. तो आकडे कसे त्याच्यावरती गेले काय कळतच नाही हो. मोहन बघू तो कागद. हो बघा ना, बघा. आगे कळतच खरंच माझी काय. अरे मोहन ते बघ आकडे दिसतायत. काय अहो कुठे दिसतात आकडे? नाहीयेत आकडे याच्यावर. मोहन बहुतेक तुझ्या चष्म्याचा नंबर वाढलाय. उगीच आम्हाला टेन्शन दिलंस. पण असं कसं होईल हो? मला बाकी सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसतात, अगदी छोट्या छोट्या वस्तू सुद्धा दिसतात मला स्पष्ट, आणि मग आकडे कसे दिसत नाहीत काय कळत नाही. जाऊ दे, कोणत्या तरी टेन्शन मध्ये असशील तू. नाही हो, काही टेन्शनही नाहीये तसं. तुम्ही नव्हता टेन्शन मध्ये, पण आम्हाला टाकलं ना टेन्शन मध्ये. द्या तो कागद, आधीच द्यायचा ना. जाऊ दे, बस तिथे शांत आणि पाणी पी बरं. एक पडलाय. बरं. शिडी चढाव आहे. एक दोन खेळा चढाव. जाना अण्णा. मी नाही आणणार आहे, तू टाकलंय तुझं तू आण. राहुला अण्णा मी आता मी अजिबात नाही, तू आणतो तिकडे पडली. दादांना सांग ना. ए मोन्या तेवढी गुडगुडी दे ना. किती पडले ते सांगा, म्हणजे 3 पडले असतील तर मला शिडी लागेल. नाही एक पडला असेल बघ. एक पडला असेल ना तर हिला साप खातोय बघ. हा हिच्या नशिबात साप आहे का शिडी येते? नाही. दादा बघताय मोन्या यार किती पडले? दादा किती पडले सांगा ना. 3 पडले असतील तर मला शिडी लागेल. एक पडला असणार. ए मोन्या सांग ना किती पडले? काय सांगूया ना, मला काहीच कळत नाहीये. दादा सांगा ना. मोन्या फेडणार नाही, एकच असो बघ. नाही 3 असतील. दादा काय किती? हा सांगतो हा. किती आहे. अरे मास्टर द्या. ए तुम्ही बघा, मला सासूबाई बोलत आहेत. आलो. मोन्या सासूबाई ये. वा हाक मारलीत मला. काही काम होतं? शोभाने सांगितले मास्टर आला की त्याच्याकडनं 500 रुपये घे आणि दवाखान्यात जा. सासूबाई थोडासा प्रॉब्लेम झालाय. काय झाले? नाही म्हणजे मी शोभानी सांगितल्याप्रमाणे पैसे काढायला एटीएम मध्ये गेलो, पण ते एटीएम मध्ये पैसे काढताना ते कडे दिसत नव्हते. प्रेस करायला कडे दिसतच नव्हते. अरे मेल्या, मग ते मशीन बिघडलेलं असणार ना. हजारो लोक मरतात त्या मशीन वरती. आपण तेच सोडायचं, दुसऱ्या मशीन कडे जायचं. तसं नाही सासूबाई, माझा थोडा वेगळाच प्रॉब्लेम झालाय. का कोणास ठाऊक, पण सकाळपासून मला कुठले आकडेच दिसत नाहीयेत. मास्टर या ही तुझी बडबड ऐकायला ना माझ्याकडे आता बिलकुल वेळ नाही. हा चल, मला एकतर पैसे दे, नाही तर चल मला ते तुझं कार्डच दे, मी जाऊन घेऊन येते. दे इकडे. ठीक आहे. हा चल, पिन नंबर सांग मला. सासूबाई नंबर आठवत नाही आहो. तोच आठवण्याचा प्रयत्न करतोय. मुद्दाम करतोयस मेल्या? हा मला सरळ सांग ना. सांगायचं नाहीये तुम्हाला म्हणून नाटक कशाला करतोय? आणि सांगितलंस मला नंबर म्हणून मी सारखे जाऊन का तुझे पैसे चोरणार नाहीये. तसं नाही सासूबाई. राहू दे, आपण आता हिशोबच करून टाकूया. मेला माझ्याकडनं पैसे घेऊन जातात, द्यायचं नाव काढत नाहीत. हा 500 रुपये 200 रुपये 100 रुपये नुसतं घ्यायचं माहितीये मेल्या ना. आता हिशोबच करूया. चल बस इकडे बस. ली हा मागच्या महिन्यात 200 रुपये घेतले होते घर खर्चाला. त्याच्या आधी शोभाने 800 रुपये घेतले साडी आणायला, आणि एकदा घेतले 200 रुपये काहीतरी आणायचं होतं. लिहिलास? आकडेच लिहित नाहीयेत. हा लिहिले जाणारच नाहीत ना. हिशोब करायचा ना, पैसे द्यावे लागणार. आणि इकडे तरी पेन मेल्या, पेन पण चांगला आहे आणि लिहिलं जात नाही. थांब आता मीच सांगते तुला सगळा हिशोब. हा 200 रुपये घर खर्चाला दिले, 500 रुपये नाही 800 रुपये 300 रुपये 100 रुपये 50 रुपये घेतलेत भाजीसाठी. कोण
3,500 रुपये. बघ बघ जरा. काय शोधतोय? मला कुठलेच आकडे दिसत नाही, काहीच दिसत नाही. आणि तुला दिसत नाही मेल्या? हा सगळी नाटकं करतोयस. हा हिशोब केला दिसे ना. येऊ दे शोभाला. तुला दिसणं आणि तुझं आठवणं सगळं काढते बाहेर. चल चालायला जातो का आता? हे! काय झालंय मला कळत नाहीये. स्मरणशक्ती बरोबर नजर सुद्धा कमकुवत झाले. बाकी सगळं दिसतंय मला, पण मग आकडेच का दिसत नाहीये? काय बोल्या? हा? तू आईला पैसे नाही दिलेस? तेव्हा मी एटीएम मधनं पैसे काढलेच नाही. अरे पण ती म्हणाली होती ना माझ्याकडे कार्ड दे, नंबर दे, मी काढते म्हणून. मला नंबरच दिसत नाहीयेत कशावरती शोभा, आणि आठवतही नाहीये. अरे असा कसा विसरलास? आता तुझी ही अवस्था आहे तर म्हातारपणी काय करशील? मला सुद्धा विसरशील. आता एटीएमचा तुला पासवर्ड नाही आठवत, काय करायचं मला सांग? पैसे कसे काढायचे? अगं एक वेळ तू चेक लिहून दिलास तर मी पैसे काढीन, पण ते पैसे बरोबर आहेत की नाही कसं कळणार? बरं माप घेतली तरी आकडा कसा लिहिणार? महिन्याचा पगार बरोबर आलाय की नाही हे सुद्धा कळणार नाही. स्कूटर मध्ये पेट्रोल भरलं तर पेट्रोल बरोबर भरलंय की नाही हे तरी कळायला पाहिजे ना. समजा समजा स्कूटर घेऊन नाही गेलो, बसने गेलो तरी बस नंबर आला, बसच्या ऐवजी ट्रेनने गेलो तरी प्लॅटफॉर्म नंबर आला. शोभा कसं होणार? सगळं आकड्यांशिवाय काहीच नाही करता येणार मला. मला आकडे एवढे महत्वाचे असतात का? हो म्हणजे काय, खूपच महत्वाचे असतात. सकाळी उठल्यापासून आपला आकड्यांशी संबंध येतो ना. म्हणजे सकाळी उठल्यावर किती वाजले हे बघण्यासाठी घड्याळ बघावं तर आकडे. म्हणजे घरातनं बाहेर पडायचं तर कुठली बस पकडायची पुन्हा आकडा. म्हणजे ऑफिसमध्ये गेलो माप घ्यायची तर त्या पट्टीवर सुद्धा आकडेच लिहिलेले असतात. शिवाय घर नंबर, बस नंबर, आधार कार्ड, पॅन कार्ड सगळ्यांवर आकडेच आकडे. म्हणजे आकडे नसले तर काहीच नाही होऊ शकत. म्हणून आकडे महत्वाचे असतात. एवढं सगळं माहितीये ना तरी विसरलास नंबर. तरी नशीब मी तुझ्या एटीएमचा नंबर कागदावर एका लिहून ठेवला होता म्हणून. हे घे, जा दोन पैसे काढ. तर शोभा तू तर दिलास तरी मला वाचता यायला पाहिजे ना, दिसला पाहिजे ना आकडा. मोन्या, तुला जायचं नाही ना, कंटाळा आला तर सांग तसं. उगाच नाटकं सांगू नकोस. दिसत नाही दिसत नाही. मला एकदा वाचा ना. अहो पण आकडे दिसेल बघा तर. दिसणार नाही मला. एक 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 3 1 आणि 5 दिसला दिसला आकडा. आठवला सुद्धा. आता कशाला कागद पाहिजे? घे आठवला आकडा. आता समोरचा आठवणारच ना? नाही नाही शोभा, आधीचे पण नंबर आठवायला लागले. आधीच्या एटीएम कार्डचा नंबर होता 9734 आणि त्याच्या आधीचा नंबर होता. नाही नाही बस 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 बस. हा तुला सांगशील तू जा आधी पैसे काढून आण. ती आई बिचारी थांबलीये. बर उगाच नाटकं करायची. मालक सॉरी, मला माहित नव्हतं की आकडा इतका महत्वाचा असतो ते. त्यात सकाळी मदन साहेब आणि राहुल साहेबांना बोलताना ऐकलं ना की पोलिसांनी त्यांना पकडलं आकडा लावला म्हणून. तर ते काय होतं मग? अहो तो आकडा वेगळा. म्हणजे आपण जुगार खेळताना आकडे लावतो किंवा सट्टा मटका वगैरे खेळताना आकडे काहीतरी लावतो असं म्हणतात. त्याला आकडा लावणं म्हणतात. वाईट असतो, तो गुन्हा आहे, ते नाही करायचं आपण. पण नाहीतर आकडा किती महत्वाचा आहे तुम्हाला माहिती आहे ना. अरे आकडेच नसतील तर किती गोंधळ होईल. रे बापरे, मला वाटलं ते आकडा तुम्हाला अडचणीत आणेल म्हणून मी तुम्ही पण मालक सॉरी.